थांबूया सर प्लीज. 2 वर्षांपूर्वी रस्त्याचं काम झालं होतं, पुन्हा खराब झाला. प्रॉब्लेम तर आहे सर रस्त्याचा. मी काय बोलतो, हे झाडं दिसतात सर, कुठल्या तरी एका झाडाखाली थांबव ना सर एक मिनिट. यु नो व्हॉट, ही जी झाडं आहेत ना आजूबाजूला, हा तिथेच थांबवा. ही ट्रॉपिकल रिजन मधली मॉइस्ट डिसिडियस झाड आहेत. हा तिथेच थांबवा ना सर, एखादं कुठला पण ते मोस्टी आहे ना तिथे थांब. एक्सप्रेसवेला रुकेस का तू? चालेल सर, एक्सप्रेस वे पण. यु नो व्हॉट, ह्या एक्सप्रेसवेचं कन्स्ट्रक्शन पूर्ण करायला 7 वर्ष लागली होती. 7 years. आणि आता हा जो एक्सटेन्शन सुरू आहे ना, तो पूर्ण झाला की मुंबई ते कोल्हापूर पर्यंतचा प्रवास तासाभराने कमी होईल. अरे वा, मस्त, भारी. आणि हा जो घाट आहे ना पुढे, पावसाळ्यात इथली फॉग डेन्सिटी खूप जास्त वाढते, त्यामुळे स्पीड कंट्रोल महत्वाचं आहे. कंट्रोलच होत नाहीये मला. करावाच लागेल. होत नाही म्हणजे काय? हळू बोला ना सर. करतो कंट्रोल करतो. करावाच लागेल. काय 2 वर्ष लागतील अजून हा रस्ता 8 पदरी व्हायला. एवढा वेळ? हो, गव्हर्नमेंटचं प्रपोजल पास झालंय, पण वेळ तर लागतोच. आता 8 पदरी करायचं म्हणजे वेळ तर लागणारच आहे. तरी साधारण किती किलो सिमेंट लागलं असेल रे? हा काय प्रश्न आहे? नाही, मला वाटलं तुला माहित असेल म्हणून विचारलं. सॉरी. ऐक ना, आता जनरल नॉलेज झालं असेल देऊन, तर खायसाठी थांबायचं का कुठेतरी, की तुझं नॉलेजच खायचंय आम्ही? हा सर प्लीज थांबूया सर. भूक लागली आहे, हॉटेलला थांबूया सर, म्हणजे खाता पण येईल आणि मला. ओके कळलं. हे बघा सर हे बघा ना, हॉटेल भारी आहे सर, इथे थांबवा सर. अजिबात नाही. थांबव इथेच थांबव, चांगलं आहे. नो वे. अरे पण का सर, ढाबा चांगला आहे हा. ढाब्यावर खात नाही मी. अरे इकडचा फेमस धाबा आहे. तिथे चिखल दिसतोय. अरे सर, पण बाथरूम पण तर चांगलं दिसतंय ना, त्याच्यासाठी थांबवा ना सर प्लीज. परिस्थिती हाताबाहेर चालली आहे सर, प्लीज थांबवा. हे शायनर, अरे तुला इथे 5 स्टार हॉटेल मिळणार आहे का? थांबव ना, एकदम भूक लागली आणि ह्याला तर लागलीये. सर कधी पण काय पण होऊ शकतं सर, प्लीज थांबवा सर, इथे थांबवा ना. अरे गेलं सर हॉटेल.